आज टोल नाक्यावरती जो आपण रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा संदर्भामध्ये आज रास्ता रोको आंदोलन केलं? हे रास्ता रोको आंदोलन होतं हे फक्त आमच्या ज्या जमिनी ची मोजणी करून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे आणि त्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग त्या जमिनीसाठी संपादित केली जात आहे जमीन, त्यास आमचा विरोध आहे. त्यास विरोध आहे म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन रास्ता रोको आंदोलन उभं केलं होतं. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे, एक आहे की एक तर नागपूर आणि एकच आमची मागणी आहे, नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे असताना या शक्तीपीठाची गरज नाही. या शक्तीपीठामुळे आमच्या तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही. या शक्तीपीठाच्यामुळं हा रस्ता शक्तीपीठाचा आहे तो 15 ते 22 फूट उंचीवरून जाणार आहे. त्यामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा नाही. याला रोडला ॲक्सेस नाही. आमच्या जमिनी आधीच तालुक्यामध्ये यापूर्वी नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवेला गेलेले आहेत, पाझर तलावाला गेलेले आहेत, शेततळ्याला गेलेले आहेत, नाला बंडिंगला गेलेले आहेत. त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेल्या आहेत, कुटुंब व्यवस्था मोठी आणि जमिनी अत्यल्प राहिलेल्या आहेत. आमच्या कुटुंबाचं उपजीविकेचं साधन ही शेती आहे मुख्य. त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी 10 ते 15 लाख, 15 ते 20 लाख, काही शेतकरी 20-20 लाख रुपये एकरी उत्पन्न घेत आहेत. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही तुटपुंजा जो मोबदला देणार आहेत त्यातून आमची कायमची भाकरी हिसकावून घेणार आहे. त्यामुळं आमची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांची की तुम्ही आम्हाला नोटीस काढली नाही, आम्हाला विचारलं नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याची सुनावणी झाली नाही. तुम्ही पहिल्यांदा दर जाहीर करा, लोकांना नोटीस काढा, त्यांचं म्हणणं घ्या आणि नंतर शिवारात पाय ठेवा. ही आमची भूमिका आजच्या या रास्ता रोकोसाठी. शक्तीपीठ रद्द करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आजचं प्रशासनाने निवेदन घेतलेलं आहे. त्यांना त्या निवेदनातून सांगितलेलं आहे या अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्येच साहेब आमच्या लेकराबाळाच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नका, हे शक्तीपीठ रद्द करा आणि जर रद्द करा किंवा याचे पहिल्यांदा दर ठरवा, लोकांना कळू द्या, लोकांच्या नोटिसा द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संमती असेल तर पुढील कारवाई करा. शासनानं जर मोजणीला सुरुवात केली अशी माहिती समजते, तुमची काय पुढली दिशा? आज एलमार मंगेवाडी आणि कमलापूरमध्ये मोजणीसाठी नोटिसा निघाल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांनी ते अडवलेलं आहे, शासनाने थांबवलेलं आहे. आज पहिल्यांदा शासनानं जास्त प्रमाणात फोर्स केलेला नाही. मी एवढंच म्हणतोय की असं सहकार्य करा, आमचं मोजू नका, आमच्यात येऊ नका रस्त्यावर, आम्हाला फक्त पहिल्यांदा मदत करा. ज्या दिवशी तुमची भूमिका फायनल होईल, शेतकरी नेते आहेत, या आंदोलनातला प्रत्येक घटक हा नेता आहे, आम्ही निमित्त मात्र आहे. पदाधिकारी नेमले ते आम्ही निमित्त मात्र आहे. या प्रत्येक गावातले 1-2 पदाधिकारी घेऊन आम्हाला वेळ द्या, पालकमंत्र्यामार्फत मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही, आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर सहमतीनं काय असेल तर तोडगा काढावा. जोपर्यंत सहमती होत नाही, शेतकऱ्यांची मान्यता मिळत नाही, तोपर्यंत एकट्या सचिन देशमुखचं एकट्या पदाधिकाऱ्याचं न ऐकता सगळ्या शेतकऱ्यांची बाजू फायनल झाल्याशिवाय एकही शेतकरी नाराज राहिला नाही पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करावं शासनाने, ही आमची भूमिका आहे. आजच्या आंदोलनामध्ये राजकीय नेते मंडळी, आमदार माजी आमदार सहभागी झाले नाहीत. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात? खरं तर आम्ही यापूर्वी त्यांना आपली पत्रकार परिषद झाली त्याच दिवशी आदरणीय बाबासाहेब देशमुख, आदरणीय शाजीबापू पाटील, आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील, आदरणीय चेतनसिंह केदार सावंत या चौघांनाही मी पर्सनल फोन करून बोललो. त्यांना हे निवेदन दिलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांना सांगितलं की यामध्ये आमचं आंदोलन आहे. या तालुक्यातल्या 3,500 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, 3,500 कुटुंबाचा प्रश्न आहे, 2100 एकरापेक्षा जास्त जमीन जाते आणि तुम्ही या आंदोलनात सक्रिय पाठिंबा द्या, सहभागी व्हा, आमचं नेतृत्व करा. त्यांनी होय म्हणून सांगितलं होतं, पण आज का आले नाहीत मला याचं कारण मी सांगू शकत नाही, परंतु ते आंदोलनात आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अधिवेशन एक जण अधिवेशनात गुंतलं, बाकीचे आंदोलनाची दिशा हे शेतकरी जे आहेत सगळे ते एकत्रित बसून त्यानंतर निर्णय घेतील. पण एकच आहे की जोपर्यंत
ही दर फायनल होत नाहीत, आम्हाला नोटिसा निघत नाहीत, तोपर्यंत आमची जमीन देणार नाही, हे शक्तीपीठ रद्द करावं हीच भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. जे काही एजंट नेमलेले आहेत त्यांनी 2-2 कोटी रुपये एकराला देतो म्हणून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ते 2-2 कोटी रुपये मिळणार एकराला म्हणून फूट पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही काय केलं, तुम्ही दर ठरवा, शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून दर ठरवा म्हणतोय. नाही, वस्तुस्थिती आहे आमची. शेतकऱ्यांना जोपर्यंत दर ठरवल्यानंतर आमच्यात अजून प्रचंड जागृती होणार आहे. कारण तुम्ही दर न ठरवता आमच्यात जी दिशाभूल करून आमचं आंदोलन फोडायचा प्रयत्न करताय, म्हणून आम्ही वारंवार सांगतोय दर जाहीर करा. त्याचं कारण ते, याचा अर्थ आमचा त्याला विरोध नाही असं नाही, आमचा विरोधच आहे. मठ आनगडाळ या टोल नाक्यावरती शक्तीपीठ विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. अगदी कोळ्यापासून अगदी खाली मेथोड पंढरपूर तालुक्यातली गावं या भागातले शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. हे शक्तीपीठ रद्द झालं पाहिजे, कारण या शक्तीपीठाचा काही त्या ठिकाणी उपयोग नाही. कारण नागपूर रत्नागिरी हा हायवे असताना या हायवेवरती जेवढ्या वाहनांची वाहतूक व्हायला हवी तेवढी होत नसताना सुद्धा हा जो शक्तीपीठ महामार्ग जो होऊ घातलेला आहे, या होऊ घातलेल्या शक्तीपीठ महामार्गाला सगळ्या शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी कडाडून विरोध आहे. आम्हाला दराची वगैरे काही अपेक्षा नाही, शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे ही आमची आग्रही त्या ठिकाणी मागणी आहे. सरकारनं भाषा ठेवली नाही, सरकारनं उद्योगधंदे ठेवले नाहीत महाराष्ट्रात. सरकार आता जमिनी पण ठेवणार. एकच गोष्ट अशी आहे, सोनं राहत नाही, चांदी राहत नाही, पैसा राहत नाही. ही जी स्थावर आहे, ही स्थावरच फक्त राहू शकते. मग ही स्थावर जर गेली, वडिलांची आमच्या आबाच्या काळापासून आज चालत आली, सरकार ह्याची किंमत कशी करू शकते? ह्याची किंमत आम्ही करू शकतो. फडणवीस साहेबांना दिली, सरकारनं ह्याची किंमत करण्याचा अधिकार नाही. सांगोला या ठिकाणी शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती यांनी जो शक्तीपीठ रद्द करण्याची जी मागणी केली आहे, त्या मागणीला विविध सामाजिक संघटनाचा पाठिंबा या ठिकाणी मिळताना दिसत आहे. आज या ठिकाणी लहुजी पॅंथर सेनेच्या वतीने मी संपूर्णपणे या संघटनेला या पाठिंबा जाहीर करत आहे. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ रस्ता रद्द झाला पाहिजे. जर सरकार शेतकऱ्यांची जर मया येत असेल तर गुंठ्याला सरकारनं 10 लाख रुपये दिलं पाहिजे, तर मग शेतकऱ्याचं कळवळा सरकारला दिसून येईल. शक्तीपीठ हा मार्ग रद्द झाला पाहिजे, कारण आमचा सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि आम्ही डाळिंब चांगल्या प्रकारे पिकवून आमचा उदरनिर्वाह चालू आहे. पण हा शक्तीपीठ गेल्यामुळे आमच्या पूर्ण जमिनी जाणार आहेत आणि आमचा उदरनिर्वाह पूर्ण थांबणार आहे. त्यामुळं हा शक्तीपीठ रद्द होऊन आम्हाला सरकारनं न्याय द्यावा अशीच आमची इच्छा आहे. शक्तीपीठ रस्ता झाला नाही पाहिजे ही मूळ मागणी आहे. पण शक्तीपीठ रस्त्यापासून लोकांना, साईडच्या लोकांना कुठलाच फायदा होत नाही. इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे, आम्हाला तो मान्य आहे, परंतु लोकांची मेन मागणी तुम्ही पैसे किती देणार हे अगोदर जाहीर करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करू आम्ही. आपण कुठून आलात आजच्या आंदोलनाला? आम्ही संगेवाडी गावाहून आलो आहे. माझं नाव आहे माजी सैनिक वसंतराव दादा मोकाशी. बोला, तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी, हा रस्ता आम्हाला नको आहे, आमच्यावर लादू नका आणि सवतीच्या मुलासारखी आम्हाला वागणूक देऊ नका. आज आंदोलनाला आलेला आहात, आपण कुठून आला? मांजरी. तुमची काय मागणी आहे? शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच झाला पाहिजे, कारण काही याची काही गरजच नाही. शेतकऱ्यांना जमिनी परत कुठनं मिळणार आहे त्यामुळं काही ह्या मार्गाची गरजच नाही. सोलापूर कोल्हापूर हायवे आहे, काही गरजच नाही ना ह्या मार्गाची. त्यामुळं काही विनाकारण शेतकऱ्यांना वेटीस धरून काय मार्ग करू नये शासनाने. शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. अधिवेशनामध्ये जे आज चालू आहे त्यामध्ये फडणवीस साहेबांनी हा शक्तीपीठ रद्द करावा ही माझी कळकळीची विनंती आहे. कोळ्यामधून आलो. जगन्नाथ, काय तुमची मागणी? आमचं नाव जगन्नाथ निवृत्ती आलदर. असणारी जमीन, लेकीला जमीन नाही म्हणूनसाठी 1 एकर बक्षीसपत्र केलं. राहिलेल्या जमिनीत बी आणि त्यांची जमीन, आमची सगळीच जमीन रस्त्यामध्ये चाललेली आहे. हा रस्ता कॅन्सल झाला पाहिजे. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.